गाईस तर आता आंबे बाराला आलोय. याने नवीन ट्रिक वापरले, बघू शकता या. भावेश पाटील मॅन फ्रॉम सापे, गाव में नया चोर आहे गाईच. आपला आंबा कोण बोलल, बघू शकता आता कसा चढतो ते. ओ भाई ये देखो गाईच. उचलो का नाही काय, जमत नाही. होईल काम होईल, जरा जास्त ऊस आहे, भरपूर ऊस आहे काहीच. पण ते काय करणार आता, आंबे बारासाठी करायला लगेच ताईला घेऊन आले आम्ही डायरेक्ट. आता काहीच विषय असा आहे, आपल्याला काय फरक पडतं का. आता इथल्या काही जमला नाही. आता सगळा राऊंड पिल्लेला होता, तो गोल गोल पिल्लेला होता, तो घेते सोडीत भावेश पाटीलनी. भरपूरच आहे, पण काय आता चढाची आदावत चालू आहे. आता इथल्या साराचा ट्राय करायचं, इथून याच्यावरून न्यू टेक्निक जरा वापरायचे आम्हाला. बघू आता. या रस्सीचे असे मल्टिप्लस यूज आहेत, ते भावेश पाटील पुरेपूर फायदा घेत आहे. आता एक व्हिडिओ तो बरेच पैसे भेटतात माहिती आहे का. दगड तुझ्या ते बघ तिकडं दगड पडत गाईस. तर आता या दगडीचा फायदा घेतलेला आता. हीच ती दगड वरती फेकून भावेश पाटील आंब्यानं चढायचा ट्राय करतोय. हे बघ याला फेक. बघूया गाईस, आता इथून त्या फाट्यापर्यंत फेकायचं आहे. सगळं झाल्याच्या नंतर डायरेक्ट फेकणार आहे भावेश पाटील. बघूया आता. पांडुरंगा येलो ए गया. तर गाईज आता दुसरा प्रश्न उभा झालेला आहे. ही दोरी त्या साईडला गेली या फाट्यावरून. थांब टाकला पटल. तर ही दगड आहे, तर इथून त्याला परत फेकायचे. आली. आता गाईज बरोबर या फाट्यामध्ये अटकले. आता इथून बघू कसा चढतो माकरासारखा. भावेश पाटील आणि आमची मैत्री इथंच झालेली याच आंब्यावर. आठवतं का भावेश? ओळख याच आंब्यावर. आणि इथेच आता आम्ही ब्लॉग बनवतोय गाईज. चला बघूया भावेश पाटील चढण्यासाठी सज्ज. जुना किडा है चढ़ने के लिए. ये देखो कैसे चढ़ रहा है. आराम से ले भाई, आराम से. ओ भाई चढ़ गया ऊपर. ओ भाई ये देखो कैसे चढ़ गया. काय सर, आता मी थायलंडला बांध दिलं, त्याची शूटिंग तर केली नाही. आता बघूया. या भावेश पाटील चालला तर वरती. बघू शकता कसा चढतो माकरासारखा. भाई साहब बघू शकता गाईच कसा चढले. आता दिसणार पण नाही आवरा आंबा मारी. गाईस तर ते एवढा मोठा आंबा आहे, त्याच्या भावेश पाटील गेले वरती चढले. हे बघ इथे दिसणार पण ताईला दिसतो फक्त. हा आंबा आलो ना एकदा पार पडतील ना. गाईस आता एक आंबा आपल्याला खायला फेकतो भावेश पाटील. कॅच होय. बघा गाईस हा पिकलेला आंबा. बघा कसा लस. आंबा खावा असा गोड लागल नाही, असा रस्सा म्हटले गाईस. आंबा बघू शकता वरती भावेश पाटील खालते आंबा. या काय तर आजा आंब्या आले, आंब्या घाले आजा आले. आजा गाव कुठला? हा लांब्याशा आले आजा. आम्हाला कुठं
इकडे ना कामाला कुठे पळू नको ना. नाही ना इथे ना. हा आंबा वाटला गाईस थांबा. पिकलेला आंबा पट पिकलेला इसको कहते हैं आम गाइस पका हुआ. वो भाई साहब ये देखो बहुत आम गिरा. ये भी कच्चा है पकेगा ये भी 2 दिन में. माझ्या कालती तसं नको बारू फुटता नक. आम देख लो बहुत सारे आम है. आगे पूरा परत थैला भर दिया है इसने. बावीस पाटीलने वर्ष आंबा दिला पारून. पिकलेला आंबा जाईल आंबा जरा हे आंबा त्याच्यानं टाकू मला पहिले. अरे वरू नको. हा उचल हे दगड राहिली त्याच्यान. एवढे आंबे वाढले त्यामध्ये पिकलेले 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 तर नाही याच्याने पण पिकलेले आंबे बाजूला काढले बघा. थैला गेला आपला वरती. गाईस तर आता वरून थैला येतोय खालती. येऊन दे आलो आलो. त्याच्यामध्ये आंबे आलेत. थैला येणार आता आम्ही या गोणीमध्ये लगेच खाली करायचा. टाकला काय पिकलेला आंबा थोडंसं बाहेर काढू दे. कोण भरून जायचं. इथं थैला आलेला आहे. थांबा आता मी खाली करून तुम्हाला भेटतो. गाईस तर आता आम्ही एवढे आंबे पाडलेत आणि आंबे पिकलेले आणि तिथं पण थोडेसे पिकलेले ठेवलेत. अजून वरती पाराचं काम चालूच आहे. थांब भाई किधर गया. थांब दिसने. हाँ दिसली भाई साहब ये देखो इसके हाथ में केलिया. एवढं उंच चढले काय आम्ही एवढे आंबे पाडलेत. खायचा चालूच आहे. खाना रुकना नाही आहे. गाईस तरी हे आंबे बघा आता ताजे पाडले वरून. बावीस पाटील उत्तराच्या मार्गावर आलेले आहे आता. टाकला का थैला बघा कसा बांधते कमरेला. भरपूर अशी मेहनत केलेली आहे. अपार मेहनत आणि असे आंबे पाडलेले आहेत बावीस पाटीलांनी. बघू शकता आंबे. आता बघूया कसा मागता जाता करते. आणि हे पिकलेले आंबे एवढे आंबे पिकते नाही याचे जास्त खाल्ल्या मी नाही. हो बघा यो सरळ आहे ना तो. नीट आहे व्हायचा. आधी पाठवा असू दे ना. हे आंबे याच्यामध्ये टाकता. गोन भरले आम्ही तसे आंब्यांची. गाईस तर अशा प्रकारे बावीस पाटील त्याच्या लक्ष्यापर्यंत पोचलेला आहे. आणि हे आंबे बघू शकता
हे बघा आंबे खूप लांब लांब आंबे आहेत. तरी पण तो पाडायचा ट्राय करतोय. बघूया आता किती उंच आहे तुम्हाला दाखवतो बघा. हा बघा इथून ग्राउंड फ्लोअर आणि इथून 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 हा दिसत पण आहे. हा बघा वरती झूम करू आता बावीसवाडीला. आंबे खोरायचं झालं. हे बघा समोर आंबे टांगलेत. काहीच तर आता पिकलेला आंबा भेटले ना मला. हो कुठे गेला बघू शकता कसं पिकले ना आंबा एकदम रस मलाई. गाईज आता आंबे पाडून झाले. लास्ट उतराच स्टेप आलेला आहे. ढीक पाडले मोठा आंब्यांचा. एकदम सुरक्षितपणे भावेश उतारलेला आहे. आता बघूया आता लास्ट स्टेप राहिलेला आहे उतराची. या एकदम परफेक्ट अशा रीतीने हवेमध्ये वापरलेलं आहे. गाडी तिकडे गेलेला आहे. बरोबर उतारलेला आहे. आता इथं रस्सी काढू जरा चढण्याचा उतरण्याचं साधन. नेक्स्ट टाइम आता परत येऊ 2-3 दिवसांनी बघू आम्ही आलो तर. भरपूर आंब्यात पुन्हा तर टोकाला. कसा वाटला तुला चढून जरा? बरा वाटला. लहानपणी 12 वर्षाचा होतो तेव्हा चढलेला. आता परत 32 वर्षाचा झाल्यावर चढलो. बरा वाटला. भरपूर असे आंबे पाडलेत आम्ही. तुम्हाला आता आंबे दाखवतो. हे बघा इथे आंबे याच्यामध्ये अशा प्रकारे आम्ही डायरेक्ट आंब्याची दोनच भरलेला आहे. आता दुनिया